श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त अनेक घरांमध्ये सेवेला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामी समर्थ जे सारामृताचं पारायण आहे ते असेल. कोणतेही पारायण हे जी काही स्वामी भक्त आहेत किंवा दत्तभक्त आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये चालू केलेले आहेत. परंतु ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही 10 मिनिटाच्या सेवा करायच्या आहेत. त्या सेवेविषयी, त्याचबरोबर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कसा, कुठे लावायचा, नंतर या दिव्याचं काय करायचं, तुमच्या घरामध्ये झालेल्या या 10 मिनिटाच्या सेवेनी किंवा या दिव्याच्या उपायाने तुम्हाला पारायणाचं संपूर्ण फळ मिळेल किंवा दत्तगुरूंची कृपा तुमच्या घरावर कायम राहील आणि तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा, कधी लावायचा, नंतर या दिव्याचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्यांना घरामध्ये अजिबात वेळ नाही त्यांनी कोणत्या सेवा कराव्या तर बघा, 15 डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती साजरी केली जाते. आपण सर्व स्वामी भक्त, दत्तभक्त दिवसाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतो. पहा, साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेले दत्ततत्व हे अधिक पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यांच्या कृपेचा आपल्यावरती वर्षाव व्हावा, त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी लाभावी यासाठी अनेक सेवेकरी सेवेला बसले असतील, ज्यामध्ये बघा स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण या सप्ताह काळामध्ये ठिकाणी केलं जात असेल. आता बघा, काही महिलांची काहीतरी अडचण असते, म्हणजे मासिक पाळी असते. इच्छा असूनही त्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही, किंवा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुमच्याकडे वेळाअभावी तुमची इच्छा असताना देखील तुम्ही सेवा करू शकत नाही. मग अशा वेळी कोणती सेवा करावी ज्यामुळे दत्त महाराजांच्या सेवेची संधी मिळेल? तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये ज्या सेवा पूर्ण होतील अशा काही सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला मासिक धर्म असल्यामुळे जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर कोणतं पारायण तुम्हाला कोणत्या दिवसापासून कधी करायचं आहे हे देखील मी आज इथे शेअर करणार आहे. तर बघा, 9 डिसेंबर रोजी या सप्ताह काळाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आजपासून किंवा जेव्हाही तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय तेव्हापासून दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालेल. आता ही सेवा करत असताना संकल्प करावा लागेल का? तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्पाशिवाय देखील सेवा करू शकता. परंतु आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा त्या सेवेशी आपण बांधले जातो आणि स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या चरणी झालेली सेवा तुम्ही रुजू करू शकता. दत्त जयंतीच्या काळामध्ये तुम्ही ज्या सेवा करणार आहे त्या सेवा करत असताना तुम्ही संकल्प करू नका. तर का बघा, मासिक धर्म आला तर ती जी सेवा आहे ती मधीच थांबली जाते. म्हणून तुम्हाला संकल्प करायचा नाही, सेवा करायची आहे. कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. आता मी इथे ज्या काही सेवा सांगणार आहे त्यातील तुम्हाला ज्या जमतील तुमच्या वेळेनुसार त्या तुम्हाला करायच्या आहेत. बऱ्याच स्त्रियांना इच्छा असून देखील सेवा करता येत नसेल, माझी घरातील कामं आहेत, मुलं आहेत, मुलांची स्कूल आहे वगैरे, किंवा अजून काही कारणं असतात. अशा वेळी सर्व स्त्रियांनी नामस्मरणाची सेवा करावी. नामस्मरणाची सेवा ही एक उच्च कोटीची सेवा मानली जाते. तुमचं काम करत असताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना ठेवलं तर, त्यांचं नामस्मरण केलं तर ही सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळतं. आता ज्या स्त्रियांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही किंवा पुढे मासिक धर्म येणार आहे किंवा ज्यांचा मासिक धर्म चालू आहे तो झाल्यानंतर
त्यांनी श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणं करावीत. तुमचा मासिक धर्म जर दत्त जयंतीच्या काळामध्ये असेल तर तुम्ही रोज 2-2 पारायणं करू शकता आणि दत्त जयंतीपर्यंत 7 पारायण झाली तर गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लागतं. आणि बघा, स्वामीचरित्र सारामृताची पोथी पूर्णपणे पठण करायला आपल्याला एक अर्धा पाऊण तास तरी लागतो, किंवा जर नवीन असतील तर 1 तास किंवा सव्वा तास पकडून चला. एवढा वेळ स्वामीचरित्राचे पूर्ण पोथीचं पठण करायला आपल्याला लागू शकतो. त्यामुळे तुम्ही सकाळी 1 संध्याकाळी 1 असं पारायण करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला एवढं पारायण करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत आजपासून किंवा तुम्ही जेव्हा पण हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून रोज 3-3 अध्याय वाचले तर दत्त जयंतीपर्यंत तुमची संपूर्ण 1 पारायण पूर्ण होईल. किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृतच्या पोथीमधील रोज 7-7 अध्याय घेतले तर तुमचं 3 दिवसामध्ये पारायण पूर्ण होईल. अशी तुम्ही 2, 5 किंवा 7 पारायण दत्त जयंतीपर्यंत करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. आता अनुष्ठान करण्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता. आता जो तारक मंत्र आहे तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिला गेलेला आहे. या तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रोज 7 वेळा हा मंत्र पठण करायचा आहे. एक वेळ निश्चित करून घ्यायची आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला रोज 7 वेळा हा तारक मंत्र पठण करायचा आहे. म्हणजे 7 दिवसांमध्ये तुमचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईल. त्याचबरोबर तुम्ही 11 माळी जप करण्याचा देखील संकल्प करू शकता. रोज तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तासाचा वेळ लागतो, पण ही सेवा देखील तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. रोज एका वेळेमध्ये रोज एकाच तालामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे 11 माळी. जरी तुम्ही वर्किंग वुमन असाल तर घरी आल्यानंतर तुम्ही या सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा, गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होती पण वेळेअभावी करणं शक्य नाही झालं. नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेली गुरुचरित्र अवतरणिका पठण केली तरी देखील त्यांना श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळेल. गुरुचरित्र अवतरणिका पठण करण्यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ लागू शकतो. ही तुम्ही पठण केली तर तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळेल. ही सेवा करणं शक्य नसेल तर बघा, नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीतील अजून एक सेवा दिलेली आहे. ती म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची स्वामी समर्थ अवतरणिका. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनटं लागतील. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पारायण केल्याचं फळ मिळतं. किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय आणि 1 माळी जप केला तर ही 10 मिनिटाची सेवा देखील पुरेसी आहे. स्वामी महाराज आपल्याला कधीच म्हणत नाहीत की तू माझ्या समोर बसून राहा, तू माझीच सेवा कर. जी ही सेवा तुम्ही मनापासून करता त्याचं फळ तुम्हाला स्वामी नक्कीच देतात. बघा, सेवा करताना आपल्या डोक्यामध्ये बरेचसे विचार सुरू असतात. आपल्या घरामध्ये काही समस्या असतील किंवा काही कौटुंबिक कारणं असतील, ते तर डोळ्यासमोर फिरणारच आहे. परंतु आपल्याला आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये, आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये मग्न व्हायचं आहे आणि आपल्याला सेवाही करायचीच आहे. त्याचबरोबर गुरुचरित्रातील 1 अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. एकूण 53 अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक अध्यायाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. आपल्या प्रत्येक समस्येवर गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये दिलेल्या अध्यायाचं महत्त्व आणि त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते. त्यामुळे संपूर्ण ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेळेनुसार काही अध्याय जे आहेत ते तुम्ही पठण करू शकता. जसं की गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा आपल्या आर्थिक समस्येसाठी आपण पठण करू शकतो. कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर होत नसतील तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय पठण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या इतर काही कौटुंबिक वादविवाद
असतील, तुम्हाला बाहेरील बाधा झालेली असेल, तर तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचं सामर्थ्य गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक अध्यायाचं वेगळं असं स्वतःचं महत्त्व आहे. तुमच्या समस्येनुसार तुम्ही यातील अध्यायाचं पठण करायचं आहे. आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी, आपल्या दत्त महाराजांसाठी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे गुरुचरित्र सप्ताहामध्ये जर आपल्याला पारायण करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. अगदी गुरुचरित्रातला कोणतेही अध्याय तुमच्यासमोर असलेल्या वेळेनुसार तुम्ही पठण केला तर गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता बघा, त्याचबरोबर ज्यांना या सेवा करण्यासाठी देखील वेळ नाही, त्यांना दत्त जयंतीपर्यंत रोज हा उपाय करता येणार आहे. अगदी साधा सोपा हा उपाय आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता. त्यासाठी पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची चिमूटभर, मीठ अजिबात टाकायचं नाही आणि त्यापासून तुम्ही तो दिवा तयार करू शकता. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो. पण कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती देखील घेऊ शकता. आता रोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी घेतलेली मातीची पणती, यामध्ये तुम्ही रोज देवपूजेसाठी जे तेल वापरता ते या दिव्यामध्ये घालायचं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप देखील वापरू शकता. तूप घातलं असेल तर त्या दिव्यामध्ये फुलवात घालावी आणि तेल घातलं असेल तर 2 जोड वाती करून एक वात घालावी. असा हा दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला तो दिवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या कलशामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा कच्चं दूध टाकायचं आहे. या 2 वस्तू घेऊन तुम्हाला हा जो दिवा लावायचा आहे तो कुठे लावायचा तर पहा, तुमच्या घराच्या आसपास एक जरी औदुंबराचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, उंबराच्या झाडाखाली का दिवा लावायचा? कारण उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचे वास्तव्य असते, म्हणून दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे. उंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर आपण जे कलश भरून पाणी घेतलेलं आहे ते पाणी उंबराच्या झाडाला घालायचं आहे आणि ते पाणी झाडाला घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर तुमच्या इच्छा, मनोकामना, मनोभावे उंबराच्या झाडासमोर हात जोडून सांगायच्या आहेत आणि तो जो दिवा आपण नेलेला आहे तो तुम्हाला उंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याचं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून, एक फूल वाहून पूजन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, दत्त जयंतीला अजून 5-6 दिवस शिल्लक आहेत. शनिवारी दत्त जयंती आहे. जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा वाटेल की मी हा उपाय आजपासून करावा तर तुम्ही नक्कीच करू शकता. हा उपाय दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला रोज करायचा आहे आणि रोज करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही एका दिवशी कधीही हा उपाय करू शकता किंवा दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय कधी करावा? बघा, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता हा उपाय. कारण दिवसभर धावपळ असते, घरातील कामं असतात, मुलांची स्कूल असते, तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला या उपाय करायचा आहे. कारण ही वेळ दत्त महाराज, स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ समजली जाते. म्हणून या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही सेवा किंवा उपाय करायचे नाही. म्हणूनच या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत. आणि याच्या आधी मी या ज्या व्हिडिओमध्ये सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा देखील तुम्हाला चुकूनही 12 ते 12:30 या दरम्यान करायच्या नाही. आणि ही जी दिव्याची सेवा आहे ती तुम्ही रोज उंबराच्या झाडाखाली करू शकता आणि रोज तुम्हाला नवीन पणती जाताना न्यायची आहे. या उपायामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असो त्या पूर्ण होण्यास मदत होईल.
तुमचं घर व्हावं अशी कोणाची इच्छा असेल, मुलाबाळांच्या अभ्यास समस्या असतील, पतीची व्यवसायातील भरभराटी असेल, अशा सगळ्या प्रकारच्या इच्छा ज्या आहेत कठीणातील कठीण, त्या तुमच्या पूर्ण होण्यास मदत होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ज्यामुळे ज्यांना कोणाला या माहितीचा फायदा होणार आहे त्यासाठी देखील हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. चला तर मग झालेली सेवा दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.